2018च्या 19च्या निवडणुकीपूर्वी मी आसामला गेलो होतो. मी, माझी पत्नी आणि गेलो होतो. आणि आम्ही त्या गुवाहाटीपासून जोरहाटपर्यंत कारने गेलो. तर मला ते हॉटेलचं खाण्याचा आला होता कंटाळा. म्हणून त्या जोरहाटच्या अलीकडे हायवेवर एक टपरी होती. मी म्हटलं आपण इथे खाऊ काहीतरी, मला बघायचं आहे आसामचं हे टपरीवरचं खाणं काय असं. तर तो टपरीवाला काय ते पकोडे वगैरे होते, पण भात वगैरे, पण मी म्हटलं खाऊ इथे. मी मुद्दाम त्याला डिवचत होतो. तिथे त्या 6 लेन हायवेचं काम चालू होतं. तो पहिल्यांदा कहाँ से मुंबई में मोदी वापस आएगा असं त्यांनी मला विचारलं. मी हैराण झालो, या टपरीवाला मुंबईत मोदी येईल की नाही का विचारतो. म्हणून मी त्याला मुद्दाम उलटे प्रश्न विचारत गेलो आणि तो मोदींचं इतकं समर्थन करत गेला. मी हैराण झालो. पण त्याला जे दिसतं ते तुमच्या संपादकांना, रिपोर्टरना का दिसत नाही असा मला प्रश्न पडला. त्यांनी मला बोलता म्हणाला, हमारा बाप चलाता था, बघ हम ये गाड़ी चलाते हैं, लेकिन हमारे बेटे का होटल हो जाएगा. मतलब कैसे हो जाएगा? नहीं मोदी है तो हो जाएगा. मतलब कैसे मोदी है तो हो जाएगा. तो म्हणाला हा रस्ता आहे ना, हा रस्ता होईल तो तुमच्यासारखे पर्यटक खूप येतील, त्यांना खायला आम्ही हॉटेल बांधेल. माझा मुलगा, जेवढी गिरायकं वाढतील तेवढा धंदा वाढेल, माझ्या मुलाचं हॉटेल होईल. मी हैराण झालो. म्हटलं का बात आहे, हा माणूस काय समजवतोय मला. मी त्याला म्हटलं लेकिन मोदी का तो 4 साल खत्म हो गया, 18 चालू है, रस्ता कब बनेगा? बनेगा. तो जेवढा मी डिवचत गेलो, पण त्याने ज्या डोळसपणे मला सांगितलं मित्रांनो, तो म्हणाला ये जमीन तो मोदी पैदा नहीं किया है, ये जमीन तो पहले से था, डांबर भी पहले से मिलता है, फिर पहला गवर्नमेंट क्यों नहीं बनाया? लक्षात घ्या, आहे त्यातून एक माणूस बनवतोय, आधीचे बनवत नव्हते. हे त्याला कळतं, हे चिदंबरांना कळत नाही. चिदंबरम विद्वान आहेत, लक्षात घ्या. कारण त्यात तो फरक जो आहे, छोटासा फरक आहे, पण त्याच्या आयुष्यात तो फरक पडतो मित्रांनो. आणि त्यामुळे मत कोण देणार आहे याला महत्त्व असतं. मी जेव्हा तुम्हाला मगाशी कुलाबा आणि गडचिरोली सांगितलं तेव्हा फरक तुमच्या लक्षात नाही आलाय मित्रांनो. कुलाब्याला तुमच्या कॉलनीतून उतरलात की 100-50-200 पावलावर मतदान केंद्र आहे, नाही जात लोक मतदानाला. पण गडचिरोलीला त्या दुर्गम खेड्यातून 5-7 किलोमीटर चालत येतात लोक आणि मतदान करतात. आणि त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिलेली असं मत द्यायला गेला तो गोळ्या घालू, जीवाचा धोका पत्करून माणूस मतदान करतो. आणि त्याला लोकशाहीचा 1% पण फायदा मिळालेला नाही, तो करतो. कारण त्याचा लोकशाहीवर विश्वास आहे. आणि ज्यांचा बिलकुल विश्वास नाही ते लोकशाहीवर रोज चर्चा करतात. आणि आपल्याला पाहिजे तसशा व्याख्या बदलत असतात. राहुल गांधींनी माफी मागितली असती तर विषय तिथे संपला असता. ठीक आहे, माझा हेतू एका समाजाचा अपमान करायचा नव्हता, पण अरोगन्स किती आहे बघा. मी म्हणजे लोकशाही, आणि त्याच्यावरून केवढा हलकल्लोळ चाललाय. पण ते त्या माणसाला कळतं. तो म्हणतो ये रस्ता बनेगा, कोई बनाने की पहली बार कोशिश कर रहा है. तर मला त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे, हे त्याला बघितल्यावर कळतं, त्याच्याशी बोलल्यावर कळतं. पण जे त्याच्याशी बोलत पण नाहीत त्याच्यावर चर्चा चालतात. आणि त्यामुळे स्थित्यंतर त्याला कळतंय. एक आणखीन गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगतो. मुंबईच्या म्हणजे काल्पनिक आहे, पण तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. चौपाटीवर एक वृद्ध ग्रहस्थ, अमर्त्य सेन समजा, काही बिघडत नाही, रोज संध्याकाळी रिटायर झाले, चौपाटीवर एक काही ते आराम खुर्ची टाकून बसतात, येणाऱ्या लाटा मोजतात, जाणाऱ्या लाटा मोजतात, चिंतन करतात, मनन करतात. हळूहळू त्यांच्या लक्षात येतं एक मुलगा एक 4-5 वर्षाचा येतो आणि रोज तो त्या ओहोटीच्या वेळेला पाणी मागे मागे जातं. जसं ते छोटे जीव शिंपले जे अडकून पडलेले असतात ते पाण्यात नेऊन टाकत असतो.
हे अमर्त्य सेन त्याला वारंवार बघत असतात 4-5 दिवस. शेवटी ते एक दिवस त्याला बोलतात, बाळा इकडे रे, हे काय करतोस तू? तो म्हणाला, काय नाही, ते अडकले इथे तर पाण्याशिवाय मरतील ना, म्हणून मी आपलं पाण्यात टाकतो, आपल्या आपल्या घरी जा म्हणून. आता अमर्त्य सेन किंवा विद्वान माणसं कशी असतात, ते हसतात, म्हणतात, बाळा या पृथ्वी तलावर किती समुद्र आहेत तुला माहिती आहे? किती मैलोगंटी पसरलेली समुद्राची किनारपट्टी आहे तुला माहिती आहे? अब्जावधी जीव रोजच्या रोज असे भरती ओटीमध्ये मरतात. हे 5-25 जीव वाचून काय फरक पडणार आहे? ते 4-5 वर्षाचं बाळ हसतं, अज्ञ बाळ. ते म्हणतंस, आजोबा तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे. ते 5-25 जीव मी टाकतो ना, त्यामुळे जगाला काही फरक पडत नाही, पण त्या 5-25 जीवांच्या आयुष्यामध्ये प्रचंड फरक पडतो. मित्रांनो, त्याला नरेंद्र मोदी म्हणतात. तो काय करतोय अमर्त्य सेनना कळत नाही. हा पंतप्रधान झाला तर देश सोडून पळून जायला लागलं म्हणाले होते ते. आठवतं तुम्हाला? मी काल्पनिक गोष्ट सांगतोय, पण मुद्दा लक्षात घ्या. छोट्या मुलांना, मी माझी नात बघतोय आता, ती मुलं इतकी निरागस असतात. त्यांना होणारं, समजणारं, घडणारं दिसतं, कारण त्यांच्याकडे ती बघण्याची दृष्टी असते. आपण त्यांना शहाणं करायला जातो तेव्हा आपण त्यांचा निरागसपणा काढून घेतो. त्यांचा जो इनोसन्स असतो तो हिरावून घेणं म्हणजे बुद्धिमान होणं असेल तर बुद्धिजीवी जनतेची समस्या काय आहे आपल्याला समजू शकतं. हे आईन्स्टाईनने म्हटलेलं आहे ना, मी तुम्हाला सांगितलं की अडाणी माणसांना उल्लू बनवता येत नाही, बुद्धिमंतांना फटकन उल्लू बनवता येतं. आकडेवारी फेका फसले. मी म्हणून सुरुवात तिथून केली. आणि त्यामुळे स्थित्यंतर जे आहे ते स्थित्यंतर आपल्याला बघता आलं पाहिजे. मित्रांनो, सूर्य उगवून उपयोग नसतो, डोळे उघडे असायला पाहिजेत. मला अनेक जण सांगतात, तुमचं अमुक अमुक यूट्यूब बघितलं ते इतकं छान आहे, हे अमुक तमुकांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. मी त्यांना उत्तर देतो, बाबांनो, त्यांनी डोळे मिटले असतील तर पापणीला अंजन लागून उपयोग काय? जेव्हा आपल्याला बघता आलं पाहिजे तर स्थित्यंतर दिसतं. आम्हाला एक पत्रकारांनी प्रश्न विचारतात, आपण ऐकतो, बघतो. 2.5 वर्ष मुख्यमंत्री जनतेला भेटत नव्हता, घराबाहेर पडत नव्हता, मंत्रालयात पण येत नव्हता. तो 1 नंबरचा मुख्यमंत्री होता. सांगा, सर्वे केला आणि हा मुख्यमंत्री रात्री 2:30-3लाही त्याच्या माणसं मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी असतात. त्याने काय मोठे दिवे लावलेत असं संजय राऊत बोलतात आणि चॅनेलवाले दाखवतात. आपण ऐकतो की नाही आपण? हे सगळं बघून आपली बुद्धी बुरसटते मित्रांनो, बुद्धी बुरसटते. आणि म्हणून स्थित्यंतर आपण बघू शकत नसतो. 9 महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्यात, पण त्या दाखवायचा कोणी प्रयत्न करतो का नाही? कुठेतरी मला सांगा, एका जिल्ह्यामध्ये किती हेक्टर जमीन असते? 5,000 हेक्टर जमीन अवकाळी पावसाने पिकं बुडाली. पण त्या जिल्ह्यात जमीन किती आहे, किती पिकाखाली आहे, ह्याचं काही तारतम्य आहे की नाही? आणि 2 दिवस ती बातमी जोरात चालते, तिसऱ्यानंतर दिवसांनी विसरून जातात कुठची जमीननी काय ना कुठचा अवकाळी पाऊस. राहुल गांधींचा खासदारकी गेली. आणि मग तितक्या हलक्या पद्धतीत आपण जगातल्या घटना घेतो, इतक्या हलक्या आज मी आत्ता येताना तिथे बघितलं, ते यांनी मला सांगितलं आणणाऱ्याने, की बघा ही ती मेट्रो आत्ता सुरू केली ना, आपले मोदी आले होते, आणि मी त्याच्यावरची बातमी वाचली. आत्ता या क्षणी म्हणजे 3-4 दिवसापूर्वी 18 लाख लोक ती अंधेरी ते दहिसर मेट्रो वापरायला लागले. 18 लाख लोक. पण या 18 लाख लोकांना ज्यांनी गेली 2.5 वर्ष त्यापासून वंचित ठेवलं, त्याला ते कॉर्पोरेशनला मत देतील नाही ना, आम्हाला कसं
घामाघूम होऊन चालायला होतं. ते किती सुंदर सरकार होतं. आरे कॉलनी अडवून ठेवली, मेट्रो रोखून ठेवली, आम्ही तडफडत जात होतो, यालाच मत दिलं पाहिजे असं म्हणतील का? कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स आहे. मला जेव्हा विचारतात कॉर्पोरेशन, म्हटलं ते 17 लाख लोक काय करतील सांगा मला, ते कोणाला मत देतील? त्यांची मेट्रो खुली करणाऱ्यानं की त्यांची मेट्रो 2.5 वर्ष अडवून ठेवणाऱ्याला? तो अनुभवावर मत देतो. त्याच्या जाणीवा, नॅचरल इन्स्टिंक्ट ह्या जागे असतात आणि तो स्थित्यंतर घडवतो. म्हणून मी तुम्हाला इब्न खालदून का सांगितला? तो बदल घडवतो, तो बदल घडवतो. आणि ते इब्न खालदून हा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्याने फार सुंदर गोष्ट, आणि मी गेली 10 वर्षात अनेकदा लिहिलेलं बोललेलं पण आहे. इब्न खालदून ह्या इतिहासकाराने, अर्थात त्याचा अनुभव सगळा अरबी होता, पण त्याने काही बेसिक सत्य मांडलेली आहेत. तो म्हणतो एखादं साम्राज्य स्थापन करणारा जो मूळ पुरुष असतो, त्याचा नातू किंवा पणतू ते साम्राज्य बुडवतो. राहुल गांधी नेहरूंचा पणतू आहे, इंदिराजींचा नातू आहे. आदित्यबद्दल मी बोलत नाही, पण गंमत सोडा, त्यांनी जो त्याचा तर्क सांगितलाय तो फार ग्रेट आहे. त्यांनी जो तर्क सांगितला असो की आपला आजोबा किंवा पणजोबा यांनी हे साम्राज्य उभं करताना जे कष्ट घेतले त्याची नातवाला किंवा पणतू असतो त्याला लाज वाटायला लागते, तिथे त्याचा ऱ्हास सुरू होतो. काय फरक आहे लक्षात घ्या मित्रांनो. आपला आजोबा रोजच्या रोज 400-500 लोकांना भेटायचा, हे आदित्य ठाकरेंना माहिती नाही आहे किंवा त्याची जाणीव नाही आहे. या प्रश्न मी मार्मिकमध्ये असताना बाळासाहेबांना विचारला होता, तुम्ही दिवसाचे 10-10 तास लोकांना भेटता बोलता कंटाळा येत नाही का? मी बघितलेलं आहे ते किती लोकांना भेटायचे दिवसात. मुलगा भेटत नाही, नातू तोंड बघत नाही. एक प्रकारे त्यांच्या कृतीतून कळतं की आजोबा मूर्ख असतो असं यांना वाटतंय, बाप मूर्ख होता असं वाटतं. आणि तेच इब्न खालदून सांगतो की जेव्हा पुढे त्यांनी असं म्हटले की तो राजा होतो तेव्हा त्याची जे सहकारी असतात, दे आर ही इज फर्स्ट अमंग द इक्वल्स. त्या सगळ्यांचा तो कॅप्टन असतो, पण त्यालाही धोनीलाही खेळावंच लागतं ना. निर्णय तो घेतो, सगळे खेळतात, पण निर्णय धोनी घेतो एवढ्यासाठी तो कॅप्टन असतो. तसा एखादं साम्राज्य, बाबर आपल्याकडे आला आणि मुघल साम्राज्य त्याने सुरू केलं, त्याच्याबरोबरचे जे होते तो त्यांचा रिस्पेक्ट करत होता. लक्षात घ्या, अपमानित करत नव्हता त्यांना. कारण त्या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून आपण साम्राज्य निर्माण केलं ह्याची जाणीव बाबराकडे होती. ती पुढच्या पिढीकडे नसते, कारण तो बादशाह होतो, बाकीचे सरदार होतात, त्यांची मुलं सरदार होतात, ह्याचा मुलगा बादशाह होतो. तेव्हा ते नातं थोडं बदललेलं असतं की हा बादशाह म्हणून आपण सरदार आहोत, ह्या दुसऱ्या पिढीची भावना असते. पण त्यांनी निदान आपले बाप बघितलेले असतात, त्यामुळे आपला बाप सहकाऱ्यांचा आदर कसा करतो, रिस्पेक्ट कसा करतो, हे बादशाहच्या मुलाने बघितलेलं असतं, सरदारांच्या मुलांनी बघितलेलं असतं. पण तिसऱ्या पिढीने बघितलेलं नसतं. त्याला असं वाटतं मी जन्माला आलो म्हणून महान आहे. राहुल गांधींची कालची प्रेस कॉन्फरन्स बघा, मग मी काय म्हणतो ते कळेल तुम्हाला. की ते तिसऱ्या पिढीत आपल्या सहकाऱ्यांना अपमानित करायला लागतात, अपमानित करायला लागतात. आणि तिथे त्याचा राज सुरू होतो. आणि त्याला गंमत वाटते की आपल्या आजोबाने साम्राज्य उभं करायसाठी लढाई केली, रक्तबंबाळ झाला, जखमा झाल्या, त्याला काय मूर्ख आहे की काय? चला, सैनिक पाठवायचे होते, सेनापती पाठवायचा होता, स्वतः कशाला लढायला गेला? स्वतः लढला म्हणून तो मोठा झाला, हे नातवाला माहिती नसतं. तिथे राज सुरू होतं. आणि म्हणून इब्न खालदून म्हणतो की जेव्हा त्याची लाज वाटायला लागते, आपल्या कर्तबगार आजोबाची लाज वाटायला लागते, तेव्हा नातू त्याला ऱ्हासाकडे घेऊन जातो. हे तुम्ही बारकाईने बघा, मग हे तुम्हाला दिसेल. हे राजकारणातलं स्थित्यंतर आहे.
इंदिरा गांधीसुद्धा आपल्या सहकाऱ्यांना अपमानित करत नव्हत्या, नेहरू करत नव्हते. पण राजीव गांधी हा नातू होता, राहुल गांधी हा पणतू आहे. बघा तुम्ही किती बेसिक. आणि हे 14व्या शतकातलं सांगतोय मी. इब्न खालदून हा 14व्या शतकात हे लिहून गेला. मुकदिमा नावाचं त्याचं पुस्तक आहे. ते बघितलं की हे कळतं आपल्याला. आणि नाही तर मग सत्तांतर होतं, पण सत्तांतरातून स्थित्यंतर झालं नाही तर मग तो समाज, ते साम्राज्य ऱ्हासाप्रत जाण्याला पर्याय नसतो. ते जाणारच ऱ्हासाप्रत. फार सुंदर ते इब्न खालदूनने लिहिलेलं. आणि आपण जेव्हा बघतो की जो लक्षात ठेवा, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेव्हा तो नवा, मी जेव्हा हे पहिल्यांदा माझी ती लेखमाला होती, ॲक्च्युली पुस्तक लिहिलं नव्हतं मी. 2013च्या जानेवारी ते एप्रिल लेखमाला लिहिली होती पुण्यनगरीमध्ये, ज्याचं पुढे पुस्तक केलं ते मोदीच का म्हणून. तेव्हा ते प्रकाशकाला मी सांगितलं, मी एकच लेख नवा लिहून देतो तुम्हाला, तो सुरुवातीला टाका. आणि त्या लेखाचं शीर्षक होतं असाबियाचा आधुनिक अवतार. असाबिया ही थिअरी इब्न खालदूनची. तो म्हणतो ब्रदरहूड असतो. म्हणजे ते जे पहिले असतात ते एकमेकाच्या जीवाला जीव देणारे असतात आणि त्यातून ते साम्राज्य उभं राहतं. पण पुढच्या काळात हळूहळू करत ते बादशावर अवलंबून राहतात आणि तिसऱ्या पिढीमध्ये ते लढण्यासाठी भाडोत्री सैनिक आणतात, तेव्हा त्यांचा पुरुषार्थ लयाला गेलेला असतो. आज काँग्रेसमध्ये कोणी अध्यक्ष पण व्हायला तयार नाही. इथे तुम्हाला कळेल तो पुरुषार्थ काँग्रेसमधला लयाला गेलाय. दिसायला सांगाडा आहे पण त्याच्यात आत्मा नाही आहे, त्याच्यात प्राण नाही आहे. काँग्रेसचा एक सांगाडा, तो एक काय म्हणतात, तो मृतदेह पडलेला आहे, प्रेत पडलेले आहे. त्याच्यामध्ये संजीवनी नाही आहे आणि कोणी संजीवनी फुंकायला तयार नाही, म्हणून काँग्रेसचा ऱ्हास झालेला आपण बघतो. आणि तिथे मग फरक पडतो, स्थित्यंतर. आणि मग इब्न खालदून म्हणतो की ज्या वेळेला हे सत्ताचक्र असतं, एक आणखीन एक भ्रम आहे की ते हल्ली आपण एक शब्द वारंवार ऐकतो, यांनी एल्गार पुकारला, त्यांनी एल्गार पुकारला. अरे एल्गार म्हणजे काय माहिती आहे का? एल्गार म्हणजे प्रस्थापिताविरुद्ध पुकारलेलं बंड. सगळ्या मूर्खांना असं वाटतं की केंद्रात पंतप्रधान बसलाय, राज्यात मुख्यमंत्री बसलाय, तो एस्टॅब्लिशमेंट आहे. नो, मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी पक्ष म्हणजे एस्टॅब्लिशमेंट नसते. एस्टॅब्लिशमेंट म्हणजे सत्तेला मुठीत ठेवणारा जो वर्ग असतो तो एस्टॅब्लिशमेंट असतो. आणि आजच्या काळामध्ये देशातले सोकॉल्ड बुद्धिजीवी, सोकॉल्ड मीडिया हाऊसेस, दे आर द एस्टॅब्लिशमेंट. आणि त्यांच्या इच्छेखातर काँग्रेस हा मुस्लिम धार्जिणा पक्ष झाला आणि रसातळाला गेला. त्या एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध मोदी उभं राहिले, त्याला एल्गार म्हणतात, त्याला एल्गार म्हणतात. आणि त्यामुळे आज घडीला आपण बघितलं. आणि म्हणून तो जो मी ज्या पुस्तकात जो तो पहिला लेख लिहिला होता असाबियाचा आधुनिक अवतार, त्याचं इब्न खालदूनने जे वर्णन केलं आहे की हे सत्तेचं एक सर्कल असतं. आणि मेपूर रेगननी पण त्याच्यावर फार सुंदर लेख लिहिला होता की म्हणजे बाळासाहेबांवर त्यांनी 96 साली बाळासाहेब ठाकरे अशी भाषा का वापरतात, त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की समाजामध्ये जेव्हा एक अभिजन वर्ग असतो, अभिजन म्हणजे एस्टॅब्लिशमेंट, तो अभिजन वर्ग जो असतो तो आपल्या वर्तुळातल्या लोकांशी, आपल्या परिघातल्या लोकांशी अतिरेकी सभ्यतेने वागतो. म्हणजे राहुल गांधींनी कोर्टात उर्मटपणा केलाय, त्याच्यावर पांघरूण घालायचं, कळलं, अतिरेकी सभ्यता. आणि त्याच्यात ते रेगे म्हणतात की हा अभिजन वर्ग हा आपल्या परिघातल्या लोकांशी अतिरेकी सभ्यतेने वागतो. आणि याची उलटी बाजू अशी की तो परिघाबाहेरच्या लोकांशी अतिरेकी असभ्यतेने वागतो. फरक लक्षात घ्या. आपल्याला रोज सांगतात ना, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अरे कोणी ठरवली संस्कृती? मोदींना तुम्ही पंतप्रधान असून वाटेल ते बोलणार,
आणि तरी तुम्ही सुसंस्कृत असता. आणि मोदींनी शूर्पणखा हा शब्दसुद्धा वापरला नाही तरी ते असभ्य असतात. परिघा बाहेरचे आहेत ते. आणि म्हणून ही परिघाच्या आतली जी असते ती एस्टॅब्लिशमेंट असते आणि त्याला जो आव्हान द्यायला उभा राहील तो एल्गार पुकारणारा असतो. आणि मोदी हे ते होतं. म्हणून मी त्या पहिल्या माझ्या लेखामध्ये लिहिलं होतं की मोदी हा नुसता सत्तांतर घडवणार नाही, तो स्थित्यंतर घडवेल. तो फक्त काँग्रेस गेली आणि भाजप आली एवढ्यापुरतं नसेल. मोदी स्थित्यंतर घडवेल. आणि जो भारत गांधींचा म्हणून ओळखला जात होता, नेहरूंचा म्हणून ओळखला जात होता, तो आणखीन 40-50 वर्षानंतर मोदींचा भारत म्हणून ओळखला जाईल. हे मी ऑगस्ट 2013 मध्ये लिहिलंय. त्याला आता 9.5 वर्ष होऊन गेलीत. हा गांधी नेहरू पुसून टाकेल असं वाक्य आहे त्या पुस्तकात, तुम्हाला आजही सापडेल. हे फक्त कुमार केतकरांना कळायला 5 वर्ष गेली. ते 2018 मध्ये बोलायला लागले की हे आता गांधी नेहरूंना पुसून टाकतायत. मी भविष्य वर्तवलं तर नाही मित्रांनो. कारण मोदी या माणसाचा मी जो अभ्यास करत होतो तेव्हा मला कळलं की हा माणूस इतिहास घडवायला बघतोय. हा इतिहास जमावायला आलेला नाही. आणि इतिहास जमाव ते होतात जे स्थित्यंतर घडवत नाहीत, फक्त सत्तांतर घडवतात. मध्यंतरी एक समाजवादी मित्र आहेत सगळे, त्यांच्याशी वाद होत होता. त्यांना म्हटलं आज देशातला सगळ्यात लिबरल कोण आहे सांग मला. मोदी आहे. सगळ्यात डावा मोदी आहे. आणि म्हणून मला जेव्हा विचारतात की उजवे आणि डावे, म्हटलं तू माझ्या उजव्या बाजूला उभा राहा की मी डावा होतो. तू माझ्या डाव्या बाजूला उभा राहा, मी डावा होतो. शेवटी मी ठरवतो ना की उजवी बाजू कुठची, डावी बाजू कुठची. तेव्हा हा सगळा पोरकटपणा असतो. पण या पोरकटपणामध्ये लोक चालत नाही. कायद्याचं राज्य मित्रांनो कुठे. मगाशी जे वाक्य माझं आलं की कायद्याचं राज्य नपुसक बनवतं, म्हणजे तेवढं तू कशाला सुरक्षा. सरकार आहे, पोलीस आहे, तू हत्यार बाळगणं गुन्हा आहे. तुमच्या हातातलं सेल्फ डिफेन्सचं हत्यार काढून घेतलं जातं. तुम्हाला गाफील केलं जातं. कोणी गुंड तुम्हाला मारू शकतो आणि पोलीस तुमचं संरक्षण करणार नाहीये. बरोबर आहे. म्हणजे तुमचा सेल्फ डिफेन्स डिॲक्टिवेट केला जातो, त्याला कायद्याचं राज्य म्हणतात. इब्न खालदूनने किती बेसिक सांगितलंय बघा. आधुनिक शिक्षण आणि कायद्याचं राज्य. गुन्हेगारांना दहशत आहे का सांगा ना मला आज. माफिया म्हणतो म्हणजे काय. माफिया इज गव्हर्नमेंट. माफिया इज गव्हर्नमेंट. लोक माफियांकडे जातात कारण ते कायद्याच्या कचाट्यात व्याख्येत अडकत नाही. माफिया फटाफट निकाल लावून देतो. आणि तुम्ही कोर्टात जा. निर्भयाच्या खटल्याचा निकाल यायला 4 वर्ष गेली आणि त्या निकालाची अंमलबजावणी व्हायला आणखीन 4 वर्ष गेली. कायद्याचं राज्य. ज्यांनी 2 तासामध्ये त्या मुलीवर बलात्कार केला, तिला मरणासन्न करून टाकली, त्यांच्यावर निवाडा करायला तुम्हाला 8 वर्ष लागतात. आणि त्याला आपण कायद्याचं राज्य म्हणतो. ह्याचं कारण 75 वर्ष झाली या देशाला पाहिजे ते कायदे अजूनही आपण बनवत नाही आहोत. ब्रिटिशांनी कायद्याची जी पद्धत आणली ती आम्ही स्वीकारली. आणि ते गणपती बनवतात, गणपतीचे कारखाने बघितले असेल, मातीयात ढकलतात, साचा उघडला की गणपती तयार. तसे त्याच ब्रिटिश साच्यातले कायदे आज सुद्धा बनतात आणि आम्ही त्याला कायद्याचं राज्य म्हणतो. देशाला स्वातंत्र्य मिळालं पण व्यवस्था तीच राहिली. पण माझी अशी आशा आहे की हा एक माणूस आलाय मोदी, हा ती व्यवस्था बदलतोय, तो स्थित्यंतर घडवतोय. आणि म्हणून मला मोदी हवाय, भाजपचा म्हणून नकोय. मोदी हा स्थित्यंतर घडवतोय. 3200 कायदे रद्द केले ज्या समाजाला नकोच होते, ज्याचा काही उपयोग राहिला नव्हता, पण ते कायदे होते. तर ते स्थित्यंतर घडवलं नाही तर मोदी पण संपणार. ब्रिटिश गेले आणि
स्वातंत्र्य आलं किंवा काँग्रेसचं राज्य आलं, जे कोणाचं लोकशाही झालं ते, पण त्यांनी स्थित्यंतर घडवलं नाही म्हणून क्रमाक्रमाने ते ऱ्हासापरत गेले. मोदी ज्या पद्धतीत स्थित्यंतर घडवत आहेत ते स्थित्यंतर पुढे कुठेतरी थांबलं तर ते सुद्धा ऱ्हासापरत जातील. मुद्दा इतकाच असतो की सत्तांतर दुय्यम असतं, स्थित्यंतर महत्वाचं असतं. समाज स्थित्यंतराच्या प्रतीक्षेत असतो आणि स्थित्यंतर म्हणजे तो असा क्रांती नाही, उत्क्रांतीच हवी आहे. क्रमाक्रमाने कसं बदलत येईल आणि त्याला चालना देणं आवश्यक असतं. मी आत्ता मला आठवत नाही पण कोणतरी एक मोठा अर्थशास्त्रज्ञ त्याचं एक वाचलं होतं आणि ते मला बालपणी वाचलेलं केनेडींचं वाक्य पण आठवलं. केनेडी म्हणाले होते की जगाला अमेरिकेत येणाऱ्या वाटतं की आम्ही श्रीमंत आहोत म्हणून आमचे रस्ते इतके सुटसुटीत आणि रुंद आहेत, मोठे आहेत, पण आमचे रस्ते सुटसुटीत आणि सुंदर आहेत म्हणून आम्ही श्रीमंत आहोत. आणि मित्रांनो, वाजपेयींच्या काळापासून मोदींच्या काळापर्यंत देशातले 70% हायवे या 2 कारकिर्दीत बनवले गेले आणि त्यातून किती मोठा बदल झाला आहे बघा. की मी जे खेडं सांगतो ते मी 2007 त्या खेड्यात जायचो तेव्हा ते काय बटाटा मटार वगैरे पिकवतात, तो त्या पुसेगाव किंवा फार फार तर साताऱ्यापर्यंत विकायचा. आता तो वाशीला यायला लागला कारण रस्ते झाले आणि रस्ते झाल्यामुळे त्यांच्या हातात जे 4 पैसे आलेत त्या पुसेगाव आणि खटावमध्ये इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा झाल्या. हे रस्त्यामुळे शक्य झालं. ते रस्ते मोदी बनवतात, मोदी सरकार बनवते. ते ज्यांना कळत नाही ते या देशातले अर्थशास्त्रज्ञ आहेत. हा विनोद आहे मित्रांनो, हा विनोद आहे. आणि मला नेहमी आश्चर्य असं वाटतं की त्या मोदींनी ज्या कॉलेजची, ज्या शाळेची, ज्या विद्यापीठाची परीक्षा दिली नाही तिथे बसलेले रोज प्राध्यापक त्याला नापास करत असतात. मोदींनी परीक्षा दिली ना, तो माणूस तुमच्या पठडीतला नाहीये, तो तळागाळातून आलाय, त्याला माहिती आहे गरिबी म्हणजे काय आहे आणि म्हणून तो बदल करू शकतो. ती जाणीव आहे त्याच्यात. नॅचरल इन्स्टिंक्ट आज सुद्धा जागे आहेत ज्या बाकीच्यांच्या बोथट झालेल्या आहेत. आणि म्हणून मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात देखील 9 महिन्याचं मी तुलना करणार नाही, पण फार मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर व्हायला लागलेलं. आणि हे एक आपल्याकडे उदाहरण आहे की मेट्रो रखडलेली चालू झाली आणि सोपं नाही. मी त्या 2-3 लोकांचं ऐकलं टी व्हीवर. त्यांनी आम्हाला म्हणाले 1.5 तास जात होतो बोरिवलीला पोचायला अंधेरीहून. 70 ते 100 रुपये रिक्षाला लागत होते. आज आम्ही 30 रुपयात पोचतो आणि फार फार तो 25 मिनिटात पोचतो. त्यांच्या आयुष्यात स्थित्यंतर झालेलं आहे. ते महापालिका असो, विधानसभा असो, कशाला मत देतील त्याचा विचार करा. मी लालबागला लहानाचा मोठा झालो. आम्ही 3ऱ्या मजल्यावर राहायचो. पाणी चढायचं नाही मित्रांनो. आम्ही शाळकरी वयात असल्यापासून 2-2 मजले पाणी हंडे आणि बादल्या घेऊन वर चढवलेलं आहे. 68 साली जेव्हा पहिल्यांदा शिवसेनेचे साटम गुरुजी म्हणून नगरसेवक आले, त्यांनी ती जुनी खूप 4 इंची पाईपलाईन होती, मेन लाईन फुटपाथ खालून गेलेली, ती 8 इंची केली आणि त्यानंतर आमच्या त्या चाळीमधले सगळे लोक वर्षानुवर्ष शिवसेनेला मत देतो, निवडणूक कुठची असो, कारण त्यांच्या आयुष्यात स्थित्यंतर झालं होतं. बदल छोटा होता. ती त्या मुलाची गोष्ट सांगितली तशी. बदल छोटा होता पण तो त्यांच्या आयुष्यात घडवणारा होता. वैचारिक बदलाने काय होणार? आयुष्यात 99% लोक ज्या अवस्थेत जगतात त्यांच्या अवस्थेमध्ये बदल होणं, त्यांच्या स्थितीमध्ये, परिस्थितीमध्ये बदल होणं, याला प्राधान्य असलं पाहिजे. आणि ते बदल होतं, ते सत्तांतर टिकतं, ते दीर्घकाळ चालतं. अर्थात एक भाग आणखीन असतो की अनेकदा लोकांना असं वाटतं की अन्याय्य सत्ता उलथून पाडली जाते. असं काही नाही आहे. सामान्य जनता इतकी भयंकर शोषिक असते की उद्या कायदा काढला की ट्रेनमधून जाणार, तिकीट काढावं लागेल, रोज 1 लाथ मारली जाईल, तर लोक म्हणतील चालेल. तो अन्याय आहे आणि तो थांबवला पाहिजे
हे म्हणणारा कोणतरी उभा राहावा लागतो, आवाज करावा लागतो, तेव्हा लोक त्याच्या मागे गोळा होतात. ते अडवाणींना शक्य झालं नाही, ते मोदींना शक्य झालं. कारण मोदींनी मूलभूत प्रश्नांना हात घातलं होतं. बिजली आई थी क्या? वाजपेयींनी राम मंदिर, 370, ट्रिपल तलाक हे विषय, समान नागरी कायदा बाजूला ठेवले होते सरकार बनवण्यासाठी. मोदींनी ते घेतले पण नाहीत, त्यावर मोदी बोलले पण नाहीत, पण तिन्ही विषय निकाली काढले. बघा फरक कसा आहे. कारण मोदींना माहिती होतं जेव्हा आपण स्थित्यंतर घडवू तेव्हा हे बाकीचे विषय आपोआप निघत जातात. स्थित्यंतर म्हणून महत्त्वाचं असतं. स्थित्यंतर समाजाला बदलतं, समाज बदलत आणतं. आणि म्हणून, आणि ही गोष्ट फार छोटी आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो 77ला आणीबाणी उठली आणि त्यानंतर मी एका कार्यक्रमासाठी दिल्लीला गेलो होतो. जनता पक्षाचं तेव्हा काहीतरी होतं. तिथे राजनारायण हा त्या काळातला लालू कार्टून मानला जायचा. पण मी पहिल्यांदा असा समोरासमोर राजनारायणला ऐकलं आणि माझ्या लक्षात आलं हे कार्टून नाही आहे, हा हुशार माणूस आहे. त्याने एक मूलभूत प्रश्न सांगितला. म्हणाला आम्ही सगळे गांधींच्या विधवा आहोत. तो म्हणाला आम्ही तो हनीमून आठवून फक्त रडतो, बाकी आम्ही काही करू शकत नाही. तुम्ही तरुण पोरं आहात, तुम्ही हा बदल घडवा म्हणाले. बघा म्हणाले त्या आम्ही एवढं आंदोलन केलं, JP वगैरे, काय उपयोग झाला म्हणे. पण त्या गुजरातच्या पोरांनी नुसता ब्लॅकआउट केला, नुसत्या थाळ्या वाजवल्या आणि सरकार पडलं. पण आम्ही बिहारचं सरकार पाडू शकलो नाही, कारण तुम्ही नव्या युगाचे आहेत, नव्या काळातले आहात. स्थिती बदलणं तुमच्या हाती, आमच्या हाती नाही, कारण आम्ही आउटडेटेड आहोत. हे राजनारायणने तेव्हा सांगितलेलं 78मधलं मला अजूनही आठवतं. आणि बघा मित्रांनो की मोदी हा माणूस टेक्नॉलॉजी सेवी आहे. या देशातल्या राजकारणाने ट्विटर हातात घेण्याआधी मोदींनी ट्विटर हातात घेतला होता, फेसबुक पेज बनवलं होतं. तो त्या स्थित्यंतराला सामोरं जात होता. त्यांनी ती टेक्नॉलॉजी किती खालपर्यंत आणली बघा. डायरेक्ट एक क्लिक दाबली, लोकांच्या खिशात पैसे गेले, खात्यात पैसे गेले. कारण त्यांनी स्वतःमध्ये मुळात स्थित्यंतर घडवून आणलं. सत्ता हाती आल्यानंतर समाजामध्ये स्थित्यंतर घडवतोय माणूस, तो बदलायला तयार आहे. आता हे लोक अगदी कुमार केतकरांसारख्या विद्वानांपासून ते थेट काँग्रेसच्या जाणत्या नेत्यांपर्यंत तुम्ही आलात, तर हे अजूनही 1990 किंवा 2000मध्ये अडकलेत आणि जग आले 2023मध्ये. त्यांना माहिती नाही. एक शेवटची गोष्ट सांगून तुम्हाला थांबेन मी. 2003चीच गोष्ट आहे योगायोगाने. माझी मुलगी मास्टर्स डिग्री, इंजिनियर झाली, मास्टर्स डिग्री करायला अमेरिकेला गेली होती. आणि ती अगदी 2-2.5 वर्षाची असताना आमच्या शेजारी एक गावंड म्हणून राहायचे. ती दिवसभर त्यांच्याकडेच असायची, तेच सांभाळायचे. पुढे 3-1 वर्षाची असताना, 2.5-3 वर्षाची असताना आम्ही वर्षभर त्यांच्या शेजारी होतो. आमची जागा बदलली. पण मी त्यांच्याकडे त्या भागात जायचो तेव्हा त्यांच्याकडे जाऊन अगत्याने जायचो. बाकी बायको आणि मुलगी त्यांना कधी भेटलेली नव्हती. 2005मध्ये म्हणजे मध्यंतरी जवळजवळ 20 वर्षाचा काळ होऊन गेला होता, 20-22 वर्षाचा. आणि असाच 15 ऑगस्टच्या काही कार्यक्रमानिमित्त त्या भागात साकीनाक्याच्या मी गेलो होतो. आणि मी नेहमीपणे त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी आपलं चहा, मला बिस्किट वगैरे दिली. आणि अगत्याने विचारलं टकू कशी आहे, तर म्हटलं टकू अमेरिकेला गेली. तेवढं कोणाबरोबर गेली, म्हटलं एकटी गेली. आयला ती बाई माझ्या अंगावर एवढी अंगावर धावून आल्यासारखी चिडली. ती तुम्ही एकटी कशी पाठवली? अरे म्हटलं एकटी म्हणजे ती इंजिनियर झाली, आता का लहान राहिली का? नाही नाही, तरी तुम्ही, माझं डोकं चाले ना, ही बाई का खवळली मला कळतच नव्हतं. मी आपला कसाबसा चहा बिस्किट उरकलेट निघालो. ते दोघे नवरा बायको इतके चिडले होते आणि माझं डोकं चालत नव्हतं, हे का चिडलेत. मी घरी आलो, बायकोला म्हटलं बा असंच झालं रे. ती म्हटली पण का? म्हटलं मलाही कळत नाही का. 2-3 दिवस गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं त्यांच्या डोळ्यासमोर टकू 2.5-3 वर्षाची होती आणि तिला एकटी कशी पाठवली. त्यामुळे ती 1.5 वर्षानंतर परत आली तेव्हा त्यांना नेऊन दाखवली, ही बघा ही टकू आहे, ही अख्खी बाई झाली आता.
तर ते ज्या अवस्थेत होते त्या अवस्थेत आजचे राजकीय विचारवंत आहेत. ते अजूनही 1990-2000च्या काळात अडकलेले आहेत आणि जग आणि समाज आलाय 2023मध्ये. त्यामुळे ती परिस्थितीच त्यांना हे नाही होत. अगदी माझ्या धाकट्या बहिणीचे सासरे कधीतरी 1960मध्ये वगैरे मुंबईहून गावी गेले, ते परत कधी आले नव्हते. मग आमच्या बहिणीचं लग्न झालं, त्या निमित्ताने त्या बहिणीला आमच्यामध्ये त्यांच्या सुनेला आणि मुलाला घेऊन ते मुंबईला आले होते. तो माणूस खाली एकटा उतरायचाच नाही घराच्या बाहेर. पुढे मुलगा, मध्ये ते मागे सून, एकटा रस्त्यावरच्या गर्दीत चालायला घाबरत होता. मुंबईच्या रस्त्यावर एखाद दुसरी गाडी बघितलेला माणूस हा 2097मध्ये एवढ्या धोधो गाड्या त्या काळातल्या, आत्ता तरी खूपच आहेत, त्या बघून तो घाबरला होता. ती जी मनस्थिती असते त्यातून बाहेर पडावं लागतं. आपल्या देशातले राजकीय अभ्यासक विचारवंत हे अजून 2000च्या अलीकडे अडकलेले आहेत. जे मी त्या मिररच्या संपादिकेला सांगितलं की ती 4 GB त्यातून बाहेर पडावं लागतं. तर मग तुम्हाला स्थित्यंतर दिसायला लागतं, नाही तर मग नाक मुरडतो. तर माझ्या पिढीतल्या ज्या महिलांनी रागावू नये माझ्यावर, पण आत्ता कुठच्या तुम्ही नव्या लग्न समारंभात जाल तर त्या काळातल्या फॅशनच्या कपड्या, शालू, पैठणी नेसून जातात आणि नाकं मुरडतात नव्या मुलींकडे बघून. तसे हे सगळे राजकीय विचारवंत आहेत. त्या आम्ही जे म्हातारे आहोत ते आमच्या काळात असं नव्हतं असं म्हणायचो ना, ते म्हातारपण असं. मी अजून म्हातारा नाही झालो त्या अर्थात. मी हे बदल स्वीकारू शकतो, बघू शकतो. पण हे सगळे विचारवंत त्यांच्यासारखेच काय या नटव्या मुरडे फिरतायत असं जे बोलतात ना, तसे सगळे राजकीय विश्लेषण चालतं. कारण ते अजूनही 2023मध्ये येत नाहीत. आणि म्हणून सत्तांतर उपयोगाचं नसतं, सत्तांतरातून स्थित्यंतर आलं पाहिजे. माझी अपेक्षा आहे, एकनाथ शिंदे आम्हाला महाराष्ट्रातला मोदी वाटतो. त्या माणसाकडे कमालीचा संयम आहे. गेल्या 9 महिन्यात मूळ शिवसेनेकडून किंवा उद्धव गटाकडून त्यांना ज्या प्रकारे डिवचलं गेलं, त्यानंतर एकही उफराटा शब्द बोललेला नाही माणूस. एकही उफराटा शब्द बोललेला. 2002 पासून 2014पर्यंतचे नरेंद्र मोदी बघा, मग एकनाथ शिंदे यांचा संयम म्हणजे काय कळेल. ते जे सांगतात की त्यांना बोलू देत, मी करून दाखवेन. हा जो भाग आहे हा फार महत्त्वाचा असतो मित्रांनो, फार महत्त्वाचा असतो. जितके अचानक भाजपचा जनरल सेक्रेटरी ते डायरेक्ट मुख्यमंत्री, हे नरेंद्र मोदी ते मुख्यमंत्री झाल्यावर आपल्याला दिसले. एकनाथ शिंदे हे नाव पण आपल्याला कुठे एवढं माहिती होतं. शिवसेनेचा नेता म्हणून सुद्धा माहिती नव्हतं, एक मंत्री आहे. पण गेल्या 9 महिन्यात त्यांनी ज्या प्रकारे सत्ता सांभाळून दाखवली आणि ज्या प्रकारे शिंदे आणि फडणवीस हे एकमेकांना समांतरने पूरक चालताना दिसतात, ही सत्तांतराच्या पेक्षाही स्थित्यंतराची चाहूल मला वाटते. आपल्याकडे सगळ्यात मोठी ताकद जर असेल माणूस म्हणून तर ती तर्कबुद्धी असते. पशु आणि माणसामध्ये एकच फरक आहे की पशुमध्ये 90% हार्ड डिस्क असते, ती फुल असते. पशुला फक्त 10% शिकता येतं त्याच्या मेंदूला. माणसाला 99% शिकता येतं. 99% हार्ड डिस्क मोकळी असते. जे जे दिसतं ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तुम्ही तो वाटतं. मी एक शेवटचा अनुभव सांगून थांबतो, भरपूर वेळ झालेला आहे. माझ्याकडे माझं पुस्तक वाचून एक पालक आले होते आणि ते म्हणाले की ते अगदी 1.25 वर्षाचं मूल होतं आणि ते इतके पालक भयंकर अस्वस्थ असतात, बिघडवतात पोरांना.
तर मी आलो होतो, त्यांच्याशी बोलत होतो. ते मूल थोडा वेळ एक 15 मिनटं आईला चिकटून बसलं होतं. मग खाली उतरलं आणि ते फिरायला लागलं. तर काहीतरी पाडेल, काहीतरी मोडेल याची त्यांना इतकी चिंता होती. मी त्यांना म्हटलं, "तुम्ही शांत राहा, घर माझं आहे ना, मोडू दे काय मोडते ते." आणि ती मुलगी तिन्ही खोल्या फिरत होती. माझं तिच्यावर बारीक लक्ष होतं. ती कॉम्प्युटरच्या टेबलवर गेली, ते ट्रे ओढला, त्याच्या खालचा ड्रॉवर ओढला. प्रत्येक गोष्ट ती बघत होती, हात लावत होती. अगदी ओट्यापर्यंत गेलेली मी बघत होतो. 12-15 मिनिटानंतर ती एक लाकडी चमचा घेऊन बाहेर आली. मी त्यांना म्हटलं, "तुमच्या घरी हे आहे?" "नाही" म्हणाले. "बघा" म्हटलं, "तिला तेवढंच नवीन सापडलं. तुम्ही अस्वस्थ काय, तिने काही केलं नाही. पण तुम्ही आधीच प्रिएम्प्टिव्ह ॲक्शन घ्यायला बघता, त्याची गरज नाही." तर नंतर मी त्यांना म्हटलं, "एक प्रयोग करा घरी गेल्यावर." त्यांना म्हटलं, "तुम्ही ऑफिसमधून घरी गेल्यावर चप्पल किंवा बूट कुठे काढतात?" म्हणे, "दाराजवळ." "नाही, दाराजवळ उजव्या की डाव्या बाजूला?" तर म्हणे, "डाव्या बाजूला." "ठीक आहे, आज उजव्या बाजूला काढून ठेवा." दोन्ही का? नाही, बघा म्हणे, करून बघा आजचा दिवस. बरं म्हणलं. ते घरी गेले. 10 मिनिटात त्यांनी घरी पोहोचल्यावर मला फोन केला, "अहो तुम्ही सांगितलं तसं केलं. तिने उचलून माझे चप्पल डाव्या बाजूला ठेवले." म्हटलं, "कळलं तुम्हाला, मूल शिकत असतं. मूल शिकत असतं. तुम्ही रोज डावीकडेच चप्पल ठेवता, हे तिचं ज्ञान आहे. आज बाप चुकला, तिने दुरुस्त केला. हे तिचं ज्ञान आहे." आणि मित्रांनो, लक्षात घ्या, आईन्स्टाईन म्हणतो की माझ्या शिक्षणात मी शाळा आडवी येऊ दिली नाही. यापेक्षा मोठं काय आहे समजा. ही सगळी नेट प्रॅक्टिस असते आणि तुम्ही सतत बघायला शिकलात. आणि मी जेव्हा म्हणतो की माझी आई शाळेत कधी गेली नव्हती, पण ती माझी शिक्षिका होती. मग मी पहिल्यांदा त्या काळात राणीबागेत गेलो तेव्हा ते पाण्यातून आलेलं कमळ बघितलं. तर मी तिला आपला सहज प्रश्न विचारला, "ती लक्ष्मी उभी असते ते हेच कमळ आहे का?" ती म्हणाली, "हो." लहान होतो, पहिलीत पण नव्हतो. दुसऱ्याच्या आईने कानाखाली आवाज काढला असता. ती म्हणाली, "बाबा." मी तिला म्हटलं की "मग ते तू म्हणतेस हे संध्याकाळी बंद होतं, मिटतं, परत दुसऱ्या दिवशी उघडतं. मग रात्री ती लक्ष्मी घुसमटून मरत नाही का?" ती म्हणाली, "मी शाळेत गेले नाही, हे एवढं मला माहिती नाही. तू पुढे शिकलास की मला समजव सगळं." पण तिने माझी क्युरिओसिटी मारली नाही. आणि शिक्षकाची ती सगळ्यात मोठी क्वालिटी असते. तुम्ही शिक्षणाची आवड आणि ओढ मुलामध्ये निर्माण केली, तर मुलं शिकायला लागतात. जाता जाता शेवटचं तुम्हाला गंमत सांगतो. माझी मुलगी 2.5 वर्षाची असताना 300 पर्यंत इंग्लिश आणि मराठी पाढे फटाफट म्हणत होती. फटाफट म्हणत होती. आणि माझे सासरे हे किंग जॉर्जचे सुपरिन्टेंडंट होते. ते वैतागले, एवढ्या पोराला शिकवायचं नसतं. कोणी सांगितलं म्हटलं शिकवलंय. ती बडबडते, तिला कुठे कळते ती काय बडबडते. पण तिला लक्षात राहतं हे ओळखून मी त्याचा ॲडव्हान्टेज घेतला आणि मी बाहेर पडलो तिला घेऊन की मी पाढे बडबडायचो, तिला मेमराईज झाले. शाळेतला सगळा अभ्यास मेमराईज असतो. आणि मी माझ्या मुलीला जेव्हा शिकवलं म्हटलं, तेव्हा तिला काही शिकवलं नव्हतं फारसं. तिला एकच शिकवलं की जगात कुठल्याही विद्यापीठात जा, त्या विद्यापीठामध्ये जी परीक्षा होते तिथे उत्तरावरून प्रश्न बनवले जातात. तुला काही इन्व्हेंट करायचं नाही, लक्षात ठेवायचं. तेव्हा लक्षात ठेवणं माझं, अनेकांना मला विचारतात की तुम्ही नोट्स वगैरे न घेता बोलता, कारण लक्षात ठेवतो. लक्षात ठेवणं ह्याला पण ज्ञान समजतो, ती इन्फॉर्मेशन आहे, ज्ञान नाही. तुम्ही त्याचा निचोड काढता, निष्कर्ष काढणं. निष्कर्ष काढण्यासाठी तर्कबुद्धी, आणि तर्कबुद्धी तल्लख करायला मुलांना मदत करा. ती अतिशय हुशार होतात. आणि हे सगळं जेव्हा मी बोलतोय, ते हे सगळं प्रचंड पुस्तकं वाचली मित्रांनो, पण मी कोणालाही मला ओव्हरपॉवर करू दिलं नाही. मला सावरकर जितके आवडले तितकेच थांबवतो मी. मला मार्क्स जितका आवडला तिथेच त्याला थांबवतो. पण त्याच्या पुढे आपण जाता येतो का ह्याचा विचार करतो. आणि ते जाता आलं खूप मोठी. आणि सुदैव असतं, माणसं आयुष्यात चांगली भेटावी लागतात. माणसा एवढे मी अनेकांना सांगतो, मी मोठाच झालो नाही, पण मी एवढी मोठी माणसं जवळून बघितली की आपण किती लहान आहोत हे कळत होतं.
तर त्यातून हे एवढं बोलू शकतोय मित्रांनो. पण सांगायचा हेतू असा की आपण जेव्हा बदल घडवायचा असतो तेव्हा नुसतं सत्तांतर घडवून चालत नाही, स्थित्यंतर घडवलं पाहिजे. आणि स्थित्यंतर म्हणजे जे राजकीय पक्ष असतात, मी अभ्यास वर्गात जातो तेव्हाही त्यांना सांगतो, तुम्ही सत्ता मिळवायचा विचार करू नका. आणि मोदी हेच म्हणाले लक्षात. 13च्या प्रचारात तुम्ही गेलं, कुछ बनने की मत सोचो, कुछ करने की सोचो. तर आयुष्य आनंदी होतं मित्र, आनंदी होतं. मला वाटतं आता थांबतो.